एक मिनिट, हे हेरकू काय असतं? महाकाळ म्हणजे निराकार शक्ती आहे. त्याचा अंश ज्या माणसात मजबूत असतो, तो हेरकू बनतो. ते माणसाला स्वतःलाही कळत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर आपण त्याला महाकालाचा अवतार म्हणू शकतो. म्हणजे बाजिंदा हेरकू होता तर. महामाया नीळावंती या कादंबरीचा पुढील भाग. पहिल्या रात्री नीळावंतीने कुत्र्याच्या शरीरात प्राण भरायला सुरुवात केली. विक्रमने तिला त्यामागचं कारण विचारलं. मेलेलं शरीर जिवंत कसं होतं? नीळावंतीने ते समजावून सांगितलं. कुत्र्यात प्राण भरणे म्हणजे त्याची गेलेली संवेदना आणि जिवंतपणा पुन्हा तयार करणे. ती तयार व्हायला वेळ लागेल. नीळावंती रोज रात्री कुत्र्याच्या शरीरात प्राण भरणार हे ठरलं होतं. पण पहिल्याच रात्री नीळावंतीने विक्रमच्या भूतकाळात शिरून सेबियन सोबतचा क्षण पकडला होता. त्यामुळे विक्रम हादरून गेला. पहाट झाल्या झाल्या विक्रम मामसेंच्या गुहाच्या जाळ्यातून बाहेर आला आणि थेट घैसासच्या झोपडीजवळ गेला. घैसासला शोधत शोधत विक्रम खालच्या मजल्यावर गेला. तिसऱ्या मजल्यावर घैसास, त्याचा पूज्य हैबती आणि हेलबग हे तिघेही होते. यंत्रात अडकलेला हेलबग त्यातून बाहेर निघाला खरा, पण त्याला बाहेर काढण्यासाठी एवढी वर्ष पाण्यात राहिलेल्या जलचर हैबतीला पाण्याबाहेर यावं लागलं. हैबतीला त्याचा त्रास झाला. हेलबगला वाचवण्यासाठी हैबती चक्क स्वतःचं बलिदान द्यायला तयार झाला होता. पाण्यातून बाहेर पडल्यावर मासा तडफडावा तसा हैबती बेशुद्ध पडला होता. घैसास त्याची शुश्रूषा करत होता, पण एका पाण्याच्या टाकीत पाणी आणि माती टाकून त्यात हैबतीला बुडवून त्याला जागा करण्याचा प्रयत्न सुरू होता. विक्रम तिथे पोचल्या पोचल्या घैसास घाबरला. त्याला अजूनही विक्रमने कुऱ्हाड घालून तोडलेला पंजा आठवत होता. विक्रमने घैसास गुरुजीला झोपड्याबाहेर आणलं. यावेळी विक्रमला घैसासच्या हुशारीची गरज होतीच. विक्रमने त्याआधी त्याची नीळावंतीशी कशी भेट झाली याबद्दल सांगितलं. त्याने मुलाच्या ऐवजी कुत्र्याला आधी नीळावंतीकडे जिवंत करायला दिले आणि नीळावंती कुत्र्याला जिवंत करणार देखील, हेही सांगितलं. सर्व सांगून झाल्यावर विक्रमने मुख्य प्रश्न विचारण्याआधी त्याच्या मनातली शंका विचारली. मला माहितीये, तुम्ही पूज्याला गेल्या 15-1 वर्षापासून गुरु केलंय. त्याचं नाव हैबती आणि पूज्याचे शिष्य तुम्ही. नीळावंतीचं ज्ञानही पूज्यामार्फत तुमच्यापर्यंत पोहोचलं असणार. पूज्य काल संबंधाच्या आहारी गेलाय, तेव्हा तुम्ही दोघांनी मिळून नीळावंतीला मारण्याचा प्रयत्न केला होता. ती तेव्हा सुटली. मला सगळं सगळं माहितीये. ते जाऊ दे. आधी मला सांग, तुम्ही का मारणार होता तिला? घैसासला एका झटक्यातच विक्रम विभूते आमसेच्या गुहेत नीळावंतीला भेटलाय यावर विश्वास बसला. नीळावंतीने विक्रमला आपल्या मनातही शिरू दिलं याचं त्याला आश्चर्य वाटलं. त्याने प्रामाणिकपणे उत्तर दिलं. पूज्याचं म्हणणं आहे की जर नीळावंतीला मारून टाकलं तर जगाला लागलेला मृत्यूचा शाप संपेल. असं कशावरून वाटतं त्याला? काल संबंधाने सांगितलंय. वरून रुद्रामल तंत्रात स्पष्ट लिहिलं असं. पृथ्वीचा खरा जन्म तेव्हाच होईल जेव्हा पृथ्वीवर कोणीच मरणार नाही. कुठे लिहिलंय ही भविष्यवाणी? रुद्रमल तंत्र भारतातलं सर्वात जुनं पुराण म्हणू शकता त्याला. स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे त्यात. महाकाळाचा हेरूक येऊन महामायेचा खून करणार. एक मिनिट, हे हेरकू काय असतं? महाकाळ म्हणजे निराकार शक्ती आहे. त्याचा अंश ज्या माणसात मजबूत असतो, तो हेरकू बनतो. ते माणसाला स्वतःलाही कळत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर आपण त्याला महाकालाचा अवतार म्हणू शकतो. म्हणजे बाजिंदा हेरकू होता तर. आणि आता हेलबग बाजिंदासारखाच हेरकू आहे.
आणि एकदा निळावंती मेली की सर्व जीव अमर राहणार. जग संपेपर्यंत असं लिहिलेलं तरी आहे. शेवटचं वाक्य घैसास अगदी अडखळून बोलला. घैसास गुरुजी, सायन्सचे माणूस ना तुम्ही? भविष्यवाणी वगैरेचं काय दाखले देताय? आणि तुम्ही तर काल रात्री निळावंती नावाच्या महामायेला प्रत्यक्ष भेटून आलात. आता सांगा, हे तुमच्या मनाचेच खेळ आहेत का? त्या निळावंतीने काय तुमच्या इमॅजिनेशनमधून जन्म घेतलाय का? बघा, या कलेला भविष्यवाणी खऱ्या ठरू शकतात. महामाया निळावंती हे निसर्गाने जन्माला घातलेलं एक मानव स्वरूप आहे, जिवंतपणाचं प्रतीक. विक्रमने त्रासून दाढीला नेहमीसारखा हात घासला. त्याच्याकडे यासाठी वेळ नव्हता. घैसासला विक्रम विभुते आपल्यापाशी एवढा जवळ येऊन बोलतोय यावर विश्वास बसेना. तो विक्रमपासून आपलं अंतर राखूनच उभा होता. विक्रम जो मुख्य प्रश्न विचारायला त्याच्याकडे आला होता, तो मुद्दा त्याने काढला. आता तुमचं पूज्य हैबती जवळपास बाद झालंय. मला एक सांग, निळावंती आपल्या मेंदूशी कशी कनेक्ट होते याबद्दल तुम्हाला तांत्रिक माहिती आहे का? घ्यायचा जरा निर्धास्त झाला. हो, पूज्याने तोंडी सांगितल्यात बऱ्याच गोष्टी. बेसिक सांगा, विक्रम घैसासला बोलला. कसं सांगू कळत नाहीये मला, घैसास उत्तरला. विक्रमने कपाळावर आठा पाडत डोकं खाजवलं. समजा निळावंतीने आपल्या डोक्यात शिरणं किंवा आपण तिच्या डोक्यात शिरणं ही एक मशीन सिस्टम आहे. ही जर मशीन असेल तर ह्या मशीनचा प्रिन्सिपल काय आहे? विक्रमने विचारलं. मशीनचा प्रिन्सिपल निळावंती आपल्या वर्तमान, भूत, भविष्य याद्वारे संवाद साधते. तुम्ही दोघे एकमेकांशी नैसर्गिकरित्या संवाद साधता, कोणताही खटाटोपाचा आडपडदा न ठेवता. हीच आहे निळावंतीची भाषा. घैसासने जमेल तितक्या सोप्या भाषेत आणलं. हे तर मलाही कळले, पण माझा मुद्दा यातल्या लूपहोलबद्दल आहे. कसला लूपहोल? निळावंतीच्या संवादाच्या सिस्टममध्ये लूपहोल आहे. निळावंतीसोबत संवाद साधताना आपल्याला कोणतीही गोष्ट लपवता येत नाही, बरोबर? बरोबर. निळावंती जेव्हा माझ्या मनात असते, तेव्हा ती सर्व काही पाहू शकते. ती म्हणते की मी फक्त प्रकाशमान भाग पाहू शकते. अंधकारात असलेला भाग तिला पाहता येत नाही. ते ठीक आहे. माझ्या मनात असलेले वाईट गोष्टीही ती पाहू शकते. तिने माझ्या मनातल्या वाईट गोष्टी पाहिल्या सुद्धा. पण माझ्या मनातली एक गोष्ट ती बघू शकत नाहीये. कोणती गोष्ट? माझ्या मुलाचा मृत्यू. मी कुत्र्याला तिच्याकडे का घेऊन गेलोय? ही तर फक्त टेस्टिंग आहे. माझं तिच्याकडे मुख्य काम माझ्या आनंदाला जिवंत करणं हे आहे. पण हे तिला का दिसत नाहीये? मी माझ्या मुलाला लाकडी पेटीत टाकले. त्याला या जंगलात घेऊन आलोय. त्याला खाली देवसरीत ठेवलंय. रोज माझ्या मुलाच्या पेटीतला बर्फ बदलतोय. या सर्व घटना माझ्या मेमरीत आहेतच. मग निळावंतीला ते सर्व का दिसत नाहीये? विक्रमने आपली शंका विचारली. काल रात्रीपासून ज्या गोष्टीने त्याला हादरून सोडलं होतं, ती गोष्ट सांगितली. अच्छा, थोडा विचार करू द्या मला, घैसास बोलला. असं तर नाही ना की तिला ते दिसतंय आणि ती मलाच मूर्खात काढते? घैसासलाही या शंकेचं आश्चर्य वाटलं. तो विचार करून फक्त एवढंच बोलू शकला. निळावंती कधी खोटं बोलत नाही. मूर्खात नाही काढत ती. पण माझं ध्येय तिला धोका देणं हेच आहे. हे तिला का दिसत नसेल? विक्रमच्या प्रश्नाचं घैसासला कौतुक वाटलं. जर त्याच्या प्रश्नाला आपण उत्तर दिलं नाही, तर तो कधीही हिंसक होऊ शकतो, याचीही त्याला भीती त्याच्या मनात होतीच. त्याही परिस्थितीत घैसासने स्वतःला शांत ठेवलं. घैसास झोपडीसमोर असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली बसला. मांडी घातली, डोळे बंद केले. आता काय ज्ञानप्राप्ती करायची आहे?
विक्रमने विचारलं. हो, मेंदूचा वापर करायचा असेल तर एकाग्र साधना हाच पर्याय. घसास डोळे बंद करून शांत झाला. पूज्याने आतापर्यंत त्याला सांगितलेल्या, शिकवलेल्या सर्व गोष्टी तो आठवू लागला. निळावंतीने हेबतीच्या मनात शिरून त्याला निसर्गातल्या विचित्रगम्य पशुपक्षी आणि कीटकांच्या जातीची ओळख करून दिली होती. हैबतीचं स्वतःच्या मनात स्वागत करून निळावंतीने अनेक विधी, पशुपक्ष्याच्या भाषा शिकवल्या होत्या. पूज्य हैबती त्याच्या जुन्या दिवसांना आठवत घैसासला निळावंतीसोबतचा जुना प्रवास सांगत बसायचा. घैसास त्याला आपल्या शंका विचारत बसत असे आणि हैबती पाण्याच्या आत बुडून त्याला उत्तर देत असे. हैबतीच्या त्या शेकडो शंकांच्या उत्तरांचा एकच अर्थ बांधायचा प्रयत्न घैसास करू लागला. घैसास गुरुजी झाडाखाली डोळे बंद करून बसलेले असताना हेलबग देखील हातात रायफल घेऊन लंगड झोपडीच्या बाहेर आला. थकलेला हेलबग आपल्या घोड्याच्या बाजूला मांडी घालून बसला. उन्हाने त्याची गौर त्वचा काळवंडून गेली होती आणि अंगावर धुळीची पूड चढली होती. सोनेरी केसावरही चिखल धूळ साचले होते. घैसासला काय ज्ञानप्राप्ती होते त्याची वाट पाहू लागला. बऱ्याच वेळाने घैसासने डोळे उघडले. विक्रमही घैसासचे शब्द ऐकण्यासाठी खाली बसला. घैसास बोलू लागला. दोनच शक्यता आहेत. निळावंती तुमच्या मेंदूत असताना मेंदूतलं प्रत्येक कवाड उघडू शकत नाही. पण जिवंत माणसांच्या मेंदूत निळावंतीला प्रवास करता येतो. मेलेल्या मेंदूत ती कशी शिरणार? शक्यता क्रमांक 1. तुमच्या मेंदूतला एक भाग निकामा आहे. कोणता? किती? विक्रमने विचारलं. घैसास बोलला, ते माहीत नाही. तुमचा मेंदूच अंशतः मृत असेल तर निळावंतीला तिथं जाताच येणार नाही. 1 सेकंद. विक्रमने कपाळावर पुन्हा आट्या पाडल्या. घैसासने स्वतःची बाजू सावरली. मी फक्त शक्यता मांडतोय हं, रागवू नका. घैसास घाबरून बोलला. ते ठीक आहे, पण समजा माझ्या मेंदूतला एक भाग निकामा असेल तर फक्त एकच विचार थोडी असेल. निकाम्या मेंदूच्या कप्प्यात माझ्या मुलाचा आनंदाचा विचार असेल. असं कसं होईल? प्रत्येक विचारांसाठी मेंदूत वेगवेगळा कप्पा नसतो. एक कप्पा बंद पडला आणि एक विचार गेला असं थोडीच. घैसासने होकारार्थी मान डोलवली. मग दुसरी शक्यता अशीही असू शकते. तुम्हाला तुमच्या मुलाला जिवंत करण्याची आकांक्षा इतकी मजबूत आहे की तुमच्या मेंदूने त्या आकांक्षेभोवती मजबूत ताटेबंदी तयार केलेली आहे, किल्ल्यासारखी. त्यामुळे निळावंती ते कवच भेदून आत बघू शकत नाही. तिला तुमच्या मायाजाळात त्या जागी नुसताच अंधार दिसतो. तो भाग प्रकाशात आलेला नाही. विक्रम स्वतःशीच पुटपुटला. सर्व ऐकून कंटाळलेला हेलबग आपल्या जागेवरून उठला. एकाच हाताने झटका देत बंदुकीला लोड केलं. विक्रमवर रोखून म्हणाला, बरं झालं तू निळावंतीला सापडवलंस. माझा स्ट्रगल संपलाय आता. त्या आमसेच्या गुहांच्या जंजाळात मी हरवून गेलो असतो. चल, आता मला तिच्याकडे घेऊन चल. मला तिचं काळीज पाहिजे. विक्रमला त्याच्या बंदुकीची यंकिंचितही भीती वाटत नव्हती. विक्रमने बंदुकीची नळी हाताने अलगद बाजूला केली. हे बघ मित्रा, मला आता मृत्यूची भीती वाटत नाही. आधीपासूनच नव्हती. मला माझा आनंद जिवंत पाहिजे आहे, बस. पण जर मी तुला मारून टाकलं तर तुझा मुलगा जिवंत होऊन एकटा काय करणार? मुलाला जिवंत करायचं हाही तुझा स्वार्थी विचारच आहे की नाही? मुलगा तुला हवाय तुझ्याच मेंटल पीससाठी. तू तुझ्या मुलासाठी हे करत नाहीयेस, स्वतःसाठी करतोस हे सगळं. विक्रम थबकला. हा विचार आतापर्यंत माझ्या मनालाही शिवला नव्हता. हेलबग, आणि तुला निळावंतीचं काळीज का पाहिजे? स्वतःच्याच सुखासाठी ना.
ते काळीज वापरून काहीतरी स्वतःसाठीच करणार असशील तू. हो, चल, मी आहेच स्वार्थी. विक्रम आणि हेल्बग समोरासमोर आले. तसा घायसास मागे सरकला. त्याला हेल्बगचा इतिहास माहिती होता. रात्रीच्या वेळी मन अशांत आहे म्हणून जंगलातल्या कित्येक प्राण्यांना त्याने मारून टाकलं होतं. विनाकारणच. सैनिक असताना युद्धात कित्येक खून केले होते त्याने. होली मेरीचा भक्त म्हणवणारा हेल्बग हा आपल्या ध्येयापासून न ढळणारा होता. काल संबंधासमोर नवा बाजिंदा म्हणून अभिषेक झाल्यापासून तो स्वतःला बाजिंदा समजू लागला होता. गोष्टीतल्या प्रमाणेच निळावंतीचा खून करणारा बाजिंदा, पण विक्रम विभूतेच्या आतही असलेली आग कमी नव्हती. त्याच्या मुलाला जिवंत करण्यासाठी विक्रम पर्वतही फोडून काढायला तयार होता. कितीही हिंसक परिस्थिती आली तरीही विक्रम विभूते मागे हटणार नव्हता. घैसाचा पंजा मनगटापासून तोडून काढलेला निर्दयी माणूस होता तो. आयुष्यभर एकांतात काढलेल्या घैसासने याआधी 2 अल्फा पुरुष एकमेकांसमोर लढाईला आलेलं पाहिलं नव्हतं. दोघे एकमेकांमध्ये लढतील आणि त्यापैकी कोणीतरी एक जण जिंकेल, ज्याला नंतर इतिहास नायक घोषित करेल, अशी साधी शक्यता घैसास गुरुजींना वाटत होती. पण जे झालं ते जगावेगळं होतं. 2 अल्फा पुरुष एकमेकांच्या समोर आल्यावर एकमेकांना जखमी करणं अपेक्षित होतं. कोणीतरी मरेल, हरेल, पण त्यांना एका स्त्रीकडून आपला स्वार्थ पूर्ण करून घ्यायचं होतं. त्यामुळे त्या दोघांनीही शांत बसून हात मिळवणी केली. विक्रम विभूतेने हेल्बगच बाजिंदा आहे हे मान्य केलं. त्याला निळावंतीचं काळीज मिळेल आणि विक्रम स्वतःहून हेल्बगला तिच्यापर्यंत घेऊन जाईल, असं वचन विक्रमने दिलं. पण त्या बदल्यात हेल्बग अजून काही दिवस वाट बघणार. अंडूला जिवंत करून झाल्यावर विक्रम निळावंतीकडून आनंदालाही जिवंत करून घेणार. एकदा आनंदा जिवंत झाला की विक्रमला निळावंतीचा काहीही उपयोग राहणार नव्हता. त्यानंतरच विक्रम हेल्बगला निळावंतीकडे घेऊन जाणार होता. तोपर्यंत हेल्बग विक्रम विभूतेच्या कामाआड येणार नाही, हे त्याने व्हर्जिन मेरीची शपथ घेऊन सांगितलं होतं. निळावंतीकडून दोघांचेही कार्य साधण्यासाठी ही युती होती. महामाया निळावंती या कादंबरीचा पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.